हो, नमस्कार. परिवर्तन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या एक दिवसांवरती येऊन ठेपला आहे. पंढरपूरमध्ये संतांच्या ज्या काही पालख्या आहेत त्या पालख्या अगदी पंढरपूरच्या वेशीवरती येऊन ठपलेत. आज सकाळी वाखरी येथे माऊलींचं गोल रिंगणचं झालं आणि ते रिंगण झाल्यानंतर जे वारकरी ते वारकऱ्याच्या दिंड्या पंढरपूरमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी पदस्पर्श दर्शनांगणामध्ये ते उभारण्यासाठी जात असतात. वारकरी गेल्या अनेक दिवसांपासून चालत येत आहेत. चालत आल्यानंतर खऱ्या अर्थाने जे पाय दुखत आहेत ते पाय दुखल्यामुळं शासनाच्या वतीने यावर्षी खऱ्या अर्थाने मसाज सेंटर या ठिकाणी चालू केलं आहे. मी सध्या आता टाकळी ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या या ठाकरे चौकामध्ये आहे आणि त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं एक मसाज सेंटर उभं केलं आहे. नेमक्या ठिकाणी काम कसं चालतंय, यातल्या वारकऱ्यांना या सोयीसुविधा कशा पद्धतीने मिळतात त्या आपण यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत. माझ्यासमोर काय वारकरी आहेत, नेमका काय फायदा होतो त्यांना बघूया. नमस्कार माऊली. हां नमस्कार. काय नाव? अभिजित वसंत कदम. कुठून आलात काय? नेरले. हां, नेरले नेरले जिल्हा. जिल्हा सांगली. बरं, किती किलोमीटर चालता आला काय? 160. बरोबर. चालताना पाय दुखतात, तिथं मसाज सेंटर यावर शासनानं पहिल्यांदा उभं केलं. हां काय कसं वाटतंय काय? नाही बरं वाटते. काय होतं काय नेमकं इथं? मशाज होते. बरं, पायाला पायाला खालून पण चोळलं जाते. बरं म्हणजे आराम मिळतो. आराम मिळते. शासनाची सुरू केलं ते काय वाटतं शासनाचे? नाही नाही हे चांगलं आहे, वारकऱ्यांसाठी चांगलं आहे. शासन अनेक सुविधा निर्माण केली आहेत, अनेक सोयी सुविधा निर्माण, त्याबद्दल काय वाटतं वारकऱ्यांना? नाही ह्या सोयी सगळ्या चांगल्याच आहेत, फक्त त्याचा लाभ घेतला पाहिजे. कोणकोणत्या सुविधा लाभ घेतल्या काय? नाही आता हे असं फक्त आणखी वाटेने येताना बऱ्याच सुविधा मिळल्या असतील. नाही सर्व म्हणजे जेवणाचे सगळे वारकऱ्यांसाठी भयानक म्हणजे दान करणारे भयानक आहेत. बरं, तर या ठिकाणी हो सर आपल्या समोर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की शासनानं यावर्षी हे सेंटर सुरू केलं आहे? ही जी संकल्पना आहे ही ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. आज लाखो संख्येने भाविक हे पंढरीतून पायी चालत येतात व त्यांच्या पायाला कुठंतरी रेस्ट मिळावी, कुठंतरी त्यांची मशाज व्हावी, फुल मशाज व्हावी या संकल्पनेतून ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळीचे सरपंच माननीय श्री संजय साठे, तसेच ग्रामपंचायत सचिव जयंत खंडागळे आणि उपसरपंच विजय महादेव पवार यांच्या संकल्पनेतून आणि इतर सदस्य सर्व यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना साकार करण्यात आली आहे. आणि त्यामुळे वारकऱ्यांना जे त्रास होतो आहे चालण्याचा तो ह्या मशाजमुळं बऱ्यापैकी त्यांना आराम मिळत आहे. किती वारकरी यामध्ये लाभ घेत आहेत? जवळजवळ दिवसाला 500 ते 600 वारकरी मी यांना ट्रीटमेंट देत आहे. फूड साधारण किती मशीन्स आहेत तिथं? इथं 6 मशीन आहेत सध्या. साधारण त्या 6 मशीनमध्ये काम कशा पद्धतीने चालतं काय? एकदम व्यवस्थित चालू आहे. कुठल्याही प्रकारची खंड न पडता कंटिन्यू काम चालू आहे इथं यात. तर नेमकं काय वर्क काम कसं होतं मशीनमध्ये? या मशीनचं वर्किंग एवढं आहे की फक्त आपल्या पायाचे जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात. तळपायांचे म्हणजे आहेत मसल्स ते पण रिलॅक्स होतात. म्हणजे खऱ्या अर्थानं बघितलं तर वारकऱ्यांचा जो चालून ताण येतोय तो ताण कुठेतरी रिलॅक्स. आणि दुसरी गोष्ट यांच्या पायांना रिलॅक्स होऊन आम्ही आरोग्य खात्याच्या अनुषंगाने झेंडू बॉम्ब ही एक छोटीशी हे डबे असते ती आम्ही त्यांना भेट देतो या ठिकाणी. हां, त्यांना आराम मिळावा यासाठी. तर खऱ्या अर्थानं शासन ही आरोग्याची वारी म्हणून या ठिकाणी काम करते. शासन करत असेल तसली इथली ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी इथले सरपंच असतील संजय साठे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य याच्यामध्ये काही सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. तो सेवा देण्याचा प्रयत्न खरंच उत्तम आहे. आणि या ठिकाणी जे काही भाविक आहेत भाविक लाभ घेत आहेत आणि ती वारी जी आहे ती वारी खऱ्या अर्थानं त्यांची आनंदाची वारी या ठिकाणी निश्चितपणे झालेलं आपल्याला दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, लक्ष्मी टाकळी, पंढरपूर.